मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी तुमच्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मर हा जो टॉपिक आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मी खास तुमच्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरचं एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि ज्या मॉडेलच्या साहाय्याने मी तुम्हाला पॉवर ट्रान्सफॉर्मरचे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचं कार्य काय होतं आहे आणि कुठल्या पद्धतीने त्या पार्ट्सचं काम चालतं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सगळ्यांनी लक्ष द्या या ट्रान्सफॉर्मरच्या मॉडेलकडे. मी हे तुमच्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरचं मॉडेल तयार केलेलं आहे. या ट्रान्सफॉर्मरमध्ये सगळं मेन पार्ट्स काय काय असतात तर ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. हे जे पार्ट आहे तर याला मेन टँक असं म्हटलं जातं. या मेन टँकमध्ये ट्रान्सफॉर्मर कोअर आणि त्याच्यावरती वाइंडिंग बसवून ते त्याच्या आतमध्ये फिट केलेलं असतं आणि या मेन टँकमध्ये ऑइल भरलेलं असतं. तर या मेन टँकचं कार्य आहे ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगला त्या ठिकाणी धरून ठेवणे किंवा त्याला जागा प्रोव्हाइड करणे आणि महत्त्वाचं म्हणजे ऑइलच्या साह्याने त्याला इन्सुलेशन प्रोव्हाइड करणे. त्याच्यानंतर या मेन टँकच्या वरच्या बाजूला इथे एक टँक दिसते तुम्हाला. तर या टँकला कॉन्झर्वेटर टँक असं म्हणतात. या कॉन्झर्वेटर टँक ही मेन टँकला एका पाईपाच्या साह्याने जोडलेली असते. तर ह्या कॉन्झर्वेटर टँकचं जे मेन पर्पज आहे ते असं आहे की ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मरचं ऑइल हे गरम होतं त्यावेळेला ते प्रसरण पावतं आणि त्याच्यामुळे ऑइलची लेवल ही वाढते. तर ऑइलची लेवल वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जो स्पेस हवा आहे तर तो स्पेस प्रोव्हाइड करायचं काम ही कॉन्झर्वेटर टँक ही करत असते. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी एअर पोशन आपल्याला या कॉन्झर्वेटर टँकमुळे मिळत असतं. त्याच्यानंतर या कॉन्झर्वेटर टँकच्या या समोरच्या बाजूला तुम्हाला हा जो एक पार्ट दिसेल तर याला आपण म्हटलं होतं ऑइल लेवल इंडिकेटर. या ऑइल लेवल इंडिकेटरच्या साह्याने आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइलची लेवल किती आहे ती या ठिकाणी आपल्याला समजते. त्यानंतर या ट्रान्सफॉर्मरच्या या बाजूला एका पाईपाद्वारे हा एक पार्ट जोडलेला आहे. या पार्टला म्हणतात ब्रीदर. हा तसं म्हटलं तर अतिशय महत्त्वाचा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे या ट्रान्सफॉर्मरसाठी. ब्रीदरचं कार्य असं असतं की ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मरचं ऑइल हे थंड होतं तर थंड झाल्यानंतर त्याची पातळी ही कमी होते. पातळी कमी झाल्यानंतर बाहेरची हवा त्या आतमध्ये जाते. या बाहेरची हवा आतमध्ये जात असताना जर त्याच्यामध्ये मॉइश्चर आणि डस्ट पार्टिकल असतील तर ते ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होते. तर ती डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होऊ नये म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये मॉइश्चरचे प्रमाण जाऊ नये यासाठी हा ब्रीदर कार्य करतो. या ब्रीदरमध्ये सिलिका जेल भरलेलं असतं. सिलिका जेल हे जेव्हा हवा इथून आतमध्ये जाते त्यावेळेला त्याच्यामधलं मॉइश्चर जे ते ॲब्सॉर्ब करून घेतं आणि क्लिअर एअर जी आहे ती आतमध्ये पाठवली जाते. तर हे अतिशय महत्त्वाचा असा पार्ट आहे. याच्यामध्ये सिलिका जेल हा जांभळ्या रंगाचा असतो आणि त्याची कॅपॅसिटी संपली की तो पांढऱ्या रंगाचा होत जातो. तर तो आपल्याला एका पर्टिक्युलर इंटरवलनंतर तो चेंज करावा लागतो. त्याच्यानंतर या कॉन्झर्वेटर टँकवर वरच्या बाजूला हा एक जो पार्ट दिसतो ब्लॅक कलरचा तुम्हाला दिसत असेल तर हा जो ब्लॅक कलरचा पार्ट आहे हा सेफ्टी वॉल आहे. हा अनेक पॉवर ट्रान्सफॉर्मरला बसवलेला असतो, काही ठिकाणी नसतो सुद्धा. सेफ्टी वॉलचं पर्पज असं आहे की याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल गरम झाल्यामुळे वेपोरायझेशन होऊन त्याच्यात जे प्रेशर डेव्हलप होतं त्या प्रेशरला एक प्रकारे हा नियंत्रित करतो. म्हणजे एक्सेस प्रेशर जर असेल तर ते याच्यातनं रिलीज केलं जातं. तर हे या सेफ्टी वॉलचं पर्पज आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक वेट दिसते, याच्यावरती कॅप आहे. ही कॅप जर ओपन केली तर याच्यातनं तुम्हाला ऑइल या ट्रान्सफॉर्मरमध्ये भरता येते. मित्रांनो, याच्या पुढील जे पार्ट्स आहेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच